थँक्यू डीजे मास्टर. चला 3 मिनिटं झालेले आहेत. गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज सोनू सय्यद गोलंदाजीच्या मोर्चावरती. आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 9 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत लावले जातात. प्रारंभ आणि करूया प्रथमच सत्राला शुभारंभ. गोलंदाजीच्या मोर्चावरती सोनू आणि मात्र स्ट्राईक एंड वरती उमेश आणि मात्र त्याचा साथीदार फलंदाज जितेंद्र. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सिद्धनाथ खारपाडा संघाकडून. पंचांच्या डावीकडून गेम इज ऑन, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेट पहिला चेंडू टो क्रशिंग यॉर्कर. आपण पाहतोय क्रिकेटमधील अस्त्र नव्हे तर शस्त्र अर्थात ब्रह्मास्त्र वापरलंय आणि मात्र पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या आतमध्ये करत असताना पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू याही चेंडूवरती काय केले गोलंदाजाने गतीमध्ये परिवर्तन. गुडलेन स्पॉट वरती चेंडू घेतला. पहिला चेंडू फुलर लेन पद्धतीचा होता. यावेळेच्या चेंडूवरती टप्प्यामध्ये बदल केला आणि त्या बदलानंतर त्याला माझं त्याचं यश सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू डॉट आलेत. आणखीन एक तिसरा चेंडू वरती उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडू जातोय काव कॉर्नरच्या डोक्यावरून. मेगा 6 सुपर 6. तिसरा चेंडू माझ्या नावी आहे आणि मात्र चांगला असा बहारदार मनगटी फटका आपण पाहिलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस चेंडूवरती सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर काहीसा स्किट होऊन खाली राहते. कधी अनएक्सपेक्टेड बाउन्स. मातीची खेळपट्टी आहे. कधी प्रेडिक्ट करता येत नाहीये फलंदाजाला. कधी चेंडू ऑफ ब्रेक होईल, कधी लेग ब्रेक होईल, कधी अनएक्सपेक्टेड बाउन्स मैदानाच्या आतमध्ये होणार. कारण की आपण बहुतेक अंशी पाहायला गेलं अलिबाग पंचक्रोशीमध्ये तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना आणखीन एक बहारदार असरदार ब्रँडेड षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय. 1 चेंडू डॉट आला होता. शेवटचा अंतिम चेंडू आहे. चांगल्या प्रकारची स्थिती. धावफलक जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू. अलिबाग पंचक्रोशीमध्ये नामांकित स्पर्धा असतात त्या मात्र पंचांचा डिसिजन येते. वाईट डिलिव्हरी लॉ क्रमांक 22 येथे अनावरण केलं जाते. 1 च्या मदतीने 13 या आकड्यावरती धावफलक जात असताना आपण पाहतोय. बहुतेक स्पर्धा आपण पाहिल्या असाल खऱ्या अर्थाने सिमेंट खेळपट्टी असते परंतु नामांकित स्पर्धा मातीच्या खेळपट्टीवरती आपण खेळत असताना खेळवल्या जात असतात. ही त्यातलीच एक स्पर्धा आपण पाहतोय. बीसीसी अगरसुरेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस चेंडूवरती फटका मात्र बेरकवण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. तिथे मात्र चांगला असा झेल. पहिला लागलेला धक्का तो म्हणजेच खारपाडा संघाला. राउंड विकेट. पहिला चेंडू अँगल क्रिएट केलाय गोलंदाजाने
आणि मात्र बाहेरच्या दिशेने काढण्याची चला यापुढे होणारा सामना जोगेश्वरी माता आवाज आणि त्यांच्या विरोधामध्ये अमरदीप कोळगाव. माझा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर दोन्ही कर्णधार टॉस करण्यासाठी इथे मात्र टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वडिया मैदानाच्या दिशेने तिथे मात्र रमेश गोलंदाजीच्या मोर्चावरती. इथे मात्र लॉर्डफुल टॉस होता परंतु लेग स्टिक सोडून जाणारा होता का हा प्रश्नचिन्ह. थांबा, पंच मात्र आहेत, पंचांचा इशारा येईल आमच्यापर्यंत. पंचांचा इशारा आलाय. वाईट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये एक धाव, एक धाव पळून काढली, 2 धावेचा बोनस आणि मात्र या 2 धावेच्या मदतीने 15 या आकड्यावरती धावफलक जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारे एक गडी बाद झालाय सिद्धनाथ खारपाडा या संघाची परिस्थिती आपण पाहतोय. धावफलकावरची रमेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. या अभिलेषच्या चेंडूवरती यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय कम ऑन डीजे. खारपाडा या संघाला नवीन जाणारा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकासाठी गेलाय. परशुराम स्ट्राईक एंड वरती सलामीला आलेला होता. फलंदाज नो स्ट्राईक एंड वरती अद्यापपर्यंत पाय रोवून उभा आहे परंतु अद्यापपर्यंत त्याला खेळण्याची सुवर्ण संधी मिळालेली नाही आहे. उडिया मैदानाच्या दिशेने तिथे मात्र रमेश काय सांगतोय, त्याने मात्र त्रिपला उद्ध्वस्त केलाय तो म्हणजेच फलंदाजाचा. पाहूया या चेंडूवरती काय घडणार आणि काय बिघडणार या चेंडूपळीच्या युद्धामध्ये. चांगल्या प्रकारची चांगल्या धाटणीची गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचा हायम ऍक्शन लसित मलिंगा ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो ना त्या पद्धतीची गोलंदाजी डिफेन्स करायचा होता परंतु नो बॅट बिटवीन बॉल यष्टी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत नव्हता. रनआउटची सुवर्ण संधीचं सोनं होत नाहीये तोपर्यंत चिकी रन्स मैदानामध्ये पूर्ण होते आणि मात्र 1च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारचं चित्र मैदानावरती आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना आणि मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 16 लॉस ऑफ 2 विकेट डाऊन. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 3 षटकांचा सामना आहे आणि मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. अमरदीप कोळगाव संघाचा इथे कर्णधार उपस्थित आहे. जोगेश्वरी माता आवाज आपल्याला विनंती करतोय आपला सुद्धा कर्णधार इथे मात्र अतिथी कक्षापाशी येऊ दे. आणखीन एक मात्र फलंदाज बाद होते. कमॉन डीजे. इथे तिसरा लागलेला धक्का आपण पाहिलाय. 5व्या क्रमांकाचा आणि मात्र 4थ्या क्रमांकाचा फलंदाज इथे मात्र 22-8च्या खेळपट्टीवरती क्रीज वरती खेळण्याची सुवर्ण संधी आपण पाहतोय आणि मात्र रमेश चांगल्या प्रकारे पद्धतीची गोलंदाजी करतोय. चला टॉस करायचा आहे. सन्माननीय कल्पेशजी राऊत यांना मी विनंती करतो. कल्पेशजी राहुल माफ करा यांच्या शुभ हस्ते मित्रांनो इथे पवित्र हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल टॉस बॉक्स मध्ये. तिथे मात्र दोन्ही संघ असतील. एकीकडे जोगेश्वरी माता आवास आणि त्यांच्या विरोधामध्ये अमरदीप कोळगाव या 2 संघांमधील पुढला होणारा सामना. वळूया चालू मॅच कडे आपण कॉन्सन्ट्रेट करूया. तिथे मात्र चांगली अशी परिस्थिती म्हणता येईल. श्री दत्तगुरु जीतनगर वाशीत या संघाची चांगली अशी गोलंदाजी भेदकता कंजूसभरी गोलंदाजी विजयकुशी वृत्ती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष करावा लागेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मित्रांनो इथे मात्र प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांची परमेश्वर आणि मात्र 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होते आणि मात्र 3 गडी बाद 17 या आकड्यावरती आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ इथे संपन्न. पाहूया तिसरं षटक भैरवीचं षटक स्लॉक ओव्हरचं षटक. डेट ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून कोणाला इन्व्हाइट केलं जातंय, कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. जशा प्रकारे
जीवनाच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या खांद्यावरती जबाबदारी पडते तेव्हा मात्र त्या जबाबदारीचं ओझं कशा प्रकारे हँडल करायचं ते आपल्या हातामध्ये असतं, अन्यथा आपण उन्हाळत असतो. वळूया मैदानाच्या दिशेने तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अरबाज. शेवटचं षटक आहे. अरबाज पंचांच्या डावीकडून राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करत असताना मांडवा एंड कडून गोलंदाजी करतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अद्यापपर्यंत 2 षटकांच्या खेळामध्ये 3 गडी बाद 17. पहिला चेंडू चांगल्या स्पॉट वरती आपण पाहतोय. फुल्लर लेन पद्धतीचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये विकेट किपर चांगल्या दर्जाची क्वालिटीची मित्रांनो इथे विकेट किपिंग करतोय आणि मात्र पहिला चेंडू इथे डॉट आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये येते ना तेव्हा मित्रांनो गोलंदाजाचा नेहमी कॉन्फिडन्स उंचावत असतो आणि तो उंचवणारा कॉन्फिडन्स इथे मात्र झेल निसटला आणि मात्र चेंडू टप्पा पडून सीमारेषेच्या बाहेर चौकार. ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मैदानावरती आपण पाहतोय. शुभांक 21 दुर्वांच्या जोड्या 21 मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाच्या चरणी आपण मात्र अर्पण करत असतो. पाहायला गेलं तर 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती सर्वांचं विघ्न हरणारा गणपती बाप्पाच्या चरणी आपण पुष्पहार श्रीफळ वाढवला आणि मात्र साखळं घातलं. हे देवा गणराया 3 दिवस चालणारी स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे याचसाठी केला होता अट्टास की शेवट सुद्धा गोड व्हावा. भिरकवण्याचा प्रयत्न चेंडू बराच काळ हवेमध्ये तोपर्यंत अडवला की नाही ते मात्र पाहावं लागेल. तोपर्यंत पंचांचा डिसिजन पेंडिंग येईल. चला तिसऱ्या पंचांना रेफर केलं जाते. इथे तिसऱ्या पंचांना रेफर केले. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एके लाईव्ह च्या माध्यमातून. तिसरे पंच आम्हाला जॉईंट होतील तोपर्यंत डिसिजन पेंडिंग. चला मित्रांनो तिसऱ्या पंचांचा इथे डिसिजन आलाय. चला मित्रांनो षटकार आलाय. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय वळूया मैदानाच्या दिशेने. तिथे मात्र यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा चांगल्या धाटणीचा गोलंदाजी, परंतु पंच नाखुश आहेत. पंचांनी सांगितलंय अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून जास्तीचा दूर ठेवलेला चेंडू आपण पाहतोय गोलंदाजाने, परंतु तुला दंडित करावं लागेल आणि मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22 येथे अवलंबला जातोय, अनावरण होते आणि मात्र 1 धाव स्कोर कार्ड वरती वाढली जाईल. यावेळेस चेंडूवरती हलक्या हाताने स्टेअर केले ऑन साइडच्या दिशेने. तिथे मात्र डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये डीप मधून प्रोटेक्शन करत होता. रनआउटचा चान्स मोका क्रिएट झालाय. आपली विकेट सॅक्रिफाईस बहाल केली आणि आणखीन एक गडी तंबूच्या आश्रयाला परत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल 29 या आकड्यावरती 4 गडी बाद झालेत. चांगली अशी दयनीय परिस्थिती म्हणता येईल. परंतु मित्रांनो 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये हाणामारी होणार हे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सुद्धा माहिती आहे. आपल्या गोलंदाजाला विकेट सुद्धा
मिळणार त्यांना सुद्धा माहिती आहे. आणि विकेट टेकर गोलंदाज आपल्याला अरबाज पाहायला मिळतोय. अद्यापपर्यंत शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक डेट ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाज इथे मात्र इन्व्हाइट केलाय. यावेळेस चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारत करत असताना प्री डिटरमाइंड फटका आधीच ठरून मन बनून आलेला की मात्र ऑनसाइडच्या दिशेने खेळून, परंतु चेंडूची टप्पा लाईन मिस केली आणि मात्र आणखीन एक गडी तंबूची असलेल्या रनआउटच्या स्वरूपात परत. चांगल्या प्रकारची स्थिती मैदानावरती तू चल मैं आया या गाण्याचा जणू काही पाठलाग करत असताना हजेरी लावून मात्र फलंदाज इथे जात आहेत. एकही फलंदाज क्रीजवरती उभा राहून खेळण्याची मुभा जशा प्रकारे मॅच चालू करायची असते तशा प्रकारचं चित्र मात्र दिसत नाहीये. वडिया मैदानाच्या दिशेने आणखीन एक फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज नो स्ट्राईक एंडवरती खेळत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरचा फलंदाज आपण पाहतोय परशुराम काहीसा शरीरावरती थाईज वरती चेंडू लागतोय पायावरती आणि तोपर्यंत पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक गडी बाद. 29 झाल्यात आणि मात्र 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एके लाईव्हच्या माध्यमातून बीसीसी अगरसुरे बिंदास क्रिकेट क्लब यांच्या वतीने एक दिमागदार आयोजन आणि मात्र या दिमागदार आयोजनामध्ये चांगलं असं कुठलीही काटकसर ठेवलेली नाही आहे. चांगलं असं आयोजन सुद्धा बहारदार आणि एके लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं बीसीसी अगरसुरेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय. पूर्वार्धाचा खेळ इथे संपन्न होतोय. उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडणार काय बिघडणार याची डोलाचं पृथक्करण करण्यासाठी मी घेऊन चलतोय आमचे साथी समालोचक आमचे मित्र उत्तम सर यांच्याकडे. धन्यवाद. तब तक थैंक यू. क्रिश का गाना सुनेंगे डीजे. और 30 रनों की जरूरत. क्या बना पाएंगे, क्या रोक पाएंगे? अगर इस मैच में टूर्नामेंट में रहना है तो 30 रन रोकने पड़ेंगे. इस वक्त सलामी बल्लेबाज बैट्समैन महबूब और उनके साथ में शिवम. देखते हैं 3 ओवर का मैच है. 18 गेंदे 30 रन. पावर प्ले के अंदर ये ओवर जितेंद्र गेंदबाजी के ऊपर जर्सी नंबर 34. जितेंद्र गेंदबाजी के ऊपर राइट हैंड ओवर द विकेट. अगेन गेंद अंपायर वाइट.
पहला रन स्कोर बुक के ऊपर, स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ। फिर से एक बार देखते हैं, अगली गेंद देखते हैं। ये गेंद बढ़िया ब्लॉकर लाइन की गेंद, और यहां पे ये गेंद डॉट, बढ़िया फील्डिंग, कोई रन नहीं, स्कोर 1 के ऊपर। मेरे साथ ही स्कोरर साई मात्रे, हमारे डीजे ऑपरेटर भी हमसे ज्वाइंट है। बढ़िया गेंद, ग्राउंड स्ट्रोक, पहला रन तेजी के साथ, दूसरे रन के लिए अच्छी रनिंग में टिंडा विकेट, 2 रन, स्कोर आगे आता हुआ 3 रनों के ऊपर। अगली गेंद देखते हैं किस अंदाज के साथ, किस लाइन के साथ कर दिखलाते हैं। अच्छी गेंद पड़ने के बाद काफी नीचे रहने वाली, माना कि पहला ओवर अब तक तो अच्छा चल रहा है, लेकिन आगे देखते हैं। 30 रन, दिखते गेंद, ओहो क्या गेंदबाजी में, तेज गति की गेंद, औसत शायद देखेंगे तो 90 या 100 के ऊपर की तेज गति से गेंद किया है। माना कि यहां पे मैच, लेकिन एक अच्छी गेंद मैदान में नजर आती हुई। अगली गेंद देखते हैं। ये गेंद, और फिर से एक बार बहुत ही अच्छी गेंद, उतनी अच्छी फील्डिंग, कुछ करीबी मामला, शायद यहां पे दोनों के बीच में मिसअंडरस्टैंडिंग नजर आई थी, लेकिन फिर से एक बार सुरक्षित ड्रॉपिंग क्रीज में यहां पे नजर आते हुए शुभम, स्कोर जा पहुंचा है 4 रन। बढ़िया कम बैक कर देने वाली गेंदबाजी, आखिरी गेंद बची है पहले ओवर की, और इस वक्त खेला है गेंद हवा में, कमान पीछे, थैंक यू डीजे, हमारे एंटरटेनमेंट में प्यार वाला गीत सुनाते हुए कहते हैं दोस्तों, कोई प्यार करे तो हमसे करे, हम जैसे वैसे करे, हमें बदल कर कोई प्यार करे वो कभी प्यार नहीं होता, वो तो एक सौदा होता है, और प्यार में कभी सौदा नहीं चलता। कोई प्यार करे तो हमसे करे, हम जैसे वैसे करे, माना कि अक्षय गेंदबाजी के ऊपर आने वाली 12 गेंदें मैच को जीतने के लिए 26 रनों की जरूरत। जर्सी नंबर 99 अक्षय मैदान में, विकास 12 गेंदें 26 रन, यानी कि यहां पे देखते हैं 26 रन, और अंपायर जी नो करार, लो नंबर 21 बीमर हिट मिलेगी, स्कोर 1 रन से आगे जाता हुआ 5 के ऊपर।
मैदान में जाएंगे। एक स्क्वायर लेग का मिड विकेट, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, एक्स्ट्रा कवर, एक कवर पॉइंट है, एक स्लिप है, विकेट कवर गेंदबाज और यहां पे उठा दिया गेंद मिड विकेट के ऊपर से, काउ कार्नर के ऊपर से एक शानदार छक्का। व्हाट अ फैंटास्टिक स्ट्रोक, कम ऑन डी। महबूब महबूब अपना यहां पे एक शानदार स्ट्रोक उनके बल्ले से निकलता हुआ, स्कोर 11 के ऊपर। वंस अगेन बैक टू बैक दूसरा छक्का, कम ऑन डीजे। यहां पे 13 रनों की जरूरत। बल्ले का 1 रन यहां पे जरूर मिलता हुआ, 1 रन के साथ टीम का स्कोर 18 के ऊपर। अब 12 रनों की जरूरत। नौ गेंदे 12 रन। एक रन से स्कोर आगे जाता हुआ जा पहुंचा है 19 के ऊपर, यानी कि आने वाली 8 गेंदे 11 रनों की जरूरत। और इस वक्त फिर से एक बार गेंद हवा में, कैच का खतरा। अरे यार, कैच को छोड़ोगे तो मैच को वैसे जीत पाओगे, पकड़ो कैच, जीतो मैच। राइमिंग वर्ड से कैच मैच, पाठक सर जी का भी एक लफ्ज है, नसीब तो नसीब होता है जो हर किसी के नसीब में नहीं होता। तो यहां पे लक साथ देता हुआ स्कोर क्या पहुंचा है 20 के ऊपर। 10 रनों की जरूरत। इस ग्राउंड स्ट्रोक और खराब फील्डिंग, गेंद जाएगी बॉर्डर लाइन के बाहर, 4 रन। की जरूरत मैच को जीतने के लिए। तो जरूर बॉलर कौन है? तो देखते हैं 6 गेंदे 6 रन। परशुराम पाटिल अपनी उम्र लेकिन फिटनेस बहुत ही शानदार रखा है। खेल से फिटनेस जरूर अच्छा रहता है, लेकिन 6 गेंदे 6 रनों की जरूरत, एक आसान सा लक्ष्य है। महमूद स्ट्राइक हैंड के ऊपर, फुल टॉस गेंद इसी के साथ फुल कर दिया और मैच को जीत लिया।